बौद्ध, बुद्ध आणि पुनर्जन्म. आता बऱ्याच दिवसापासून आपण बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांच्या जीवनातील ज्या आठवणी आहेत, जे प्रसंग आहेत ते पाहतोय. पण आज एका चर्चेमध्ये बोलताना असं अनुभवलं की पुनर्जन्म जी ही कन्सेप्ट आहे ती नेमकी कुठून आली. कारण जर देवावरच विश्वास नसेल किंवा ईश्वरवादच कुठेतरी बौद्ध धर्म नाकारत असेल तर पुनर्जन्म ही संकल्पना पुढे कशी आली आणि बौद्ध काय आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नमस्कार, मी सुरेश कुमार वैशावाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय पिंपळाचं पान. आता पिंपळाचं पान पाहताना आपल्याला आज बौद्ध समजून घ्यायचे आहे आणि बौद्ध समजून घेताना आपल्याला बुद्ध आणि बौद्ध यातले जो फरक आहे तो पहिला समजून घ्यावा लागेल. बुद्ध ही एक अवस्था आहे मानवी मनाची, मानवी प्रगल्भतेची. आता ही अवस्था कोणाला प्राप्त झाली तर सिद्धार्थ गौतम यांना ती प्राप्त झाली होती. आता सिद्धार्थ आणि गौतम या नावाचा उल्लेख आपण ऑलरेडी आपल्या रील्समध्ये केलेला आहे की यातलं आडनाव कोणतं, नाव कोणतं, याचा पाठीमागचा इतिहास काय, त्यासाठी तुम्हाला रील पाहावं लागतील आपल्या. तर आता हे जे नाव आहे या नावाने जेव्हा बौद्धत्व प्राप्त केलं, म्हणजे जे काही ज्ञान प्राप्त केलं, तेव्हा ते बुद्ध झाले. पण जेव्हा बुद्ध झाल्यानंतर धर्म स्वीकारला 56 मध्ये बाबासाहेबांनी, तेव्हा बुद्धांचं तत्वज्ञान स्वीकारल्यानंतर जो धम्म पुढे आला तो धम्म म्हणजे बौद्ध धम्म. आता बुद्ध आणि बौद्ध यातला फरक काय आपल्याला लक्षात आला असावा असं मी गृहीत धरतो. आता जर आपण पुनर्जन्म ही कन्सेप्ट जर पाहिली तर बाबासाहेबांचं एक जर आपण बौद्ध धर्माविषयीचे विचार ऐकले किंवा 56 मधलं त्यांचं नागपूर इथलं जे भाषण ऐकलं तर एकंदरीत आपल्याला असं समीकरण दिसतंय की नागवंशीय जे लोक आहेत, नागवंशीय असेल किंवा आर्य असेल, हे दोन जे जमाती आहेत ह्या दोन जमातीचं कधीच पटलं नाही किंवा फारसं यांचं काही चांगले सूर जमले नाहीत. अर्थातच असंही काही दाखले मिळतात की आर्यांनी नागवंशीयांना संपवलं, त्यातला एकच माणूस नंतर जिवंत राहू शकला आणि जिवंत राहू शकल्यानंतर त्या माणसाची जी काही पिढी नंतर होत गेली त्याचेच आपण वंशज आहोत असं बाबासाहेब म्हणतात. आता हे जे एकंदरीत पाहिलं याचं गणित जर पाहिलं तर नागवंशी, बौद्ध, बुद्ध याचा आपल्याला हळूहळू एक कन्सेप्ट लक्षात येऊ शकते. आता राहिला प्रश्न पुनर्जन्माचा, तर बाबासाहेब म्हणतात पुनर्जन्म जो आहे बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर, बौद्ध तत्वज्ञान स्वीकारल्यानंतर जे समस्त अस्पृश्य समजले जात होते, दलित समजले जात होते, त्या सगळ्यांना एक दुसरा जन्म भेटलाय बुद्ध तत्वज्ञानाच्या रूपात. ही एक संकल्पना आहे बाबासाहेबांच्या स्वरूपातली. जर आपण पाहिली तर दुसरी जर संकल्पना आहे बौद्ध धम्मात, आपल्याला बरेच वेळा भंतीजीच्या मुखातूनही हा शब्द ऐकायला मिळतो, पुनर्जन्म. तर पुनर्जन्म हा एक काय असू शकतो, तर पुनर्जन्म जर आपण विचार केला तर गौतम बुद्ध हे ईश्वरवाद मानत नव्हते आणि जर कुठेतरी पुनर्जन्माचा उल्लेख येत असेल तर नेमका पुनर्जन्माचा उल्लेख बुद्ध काय करतात असंही जर अनेक प्रश्न उपस्थित होतात. पण हे बरेच गोष्टी आपल्याला तर्काच्या पातळीवर जाऊन थोडेसे सोडवावे लागणार आहेत. याचं जर आपण उत्तर जर शोधण्याचा प्रयत्न केला तर मरण म्हणजे काय, श्वास बंद होणं म्हणजे मरण. आता याचा जर विचार केला तर श्वास घेणं आणि सोडणं याच्या मधला जो एक अंतर आहे, मधला जो स्पेस आहे, क्षण आहे, तो क्षण म्हणजे मृत्यू आपण त्याला म्हणू शकतो. एक श्वास घेतला, तो सोडला, तो सोडल्यानंतर जो घ्यायच्या अगोदरचा मधला एक स्पेस आहे, एक लाईन आहे, एक क्षण आहे, तो म्हणजे आपला मृत्यू आहे आणि त्याच्यानंतर आपण जो श्वास घेतो तो आपला पुनर्जन्म आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. आता एकंदरीत हे समीकरण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की पुनर्जन्म काय, बुद्ध काय, बौद्ध काय, हे सगळं पाहत असताना याच्याबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न उपस्थित होत असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा, कारण यावर चर्चा आपण करत राहणार आहोत आणि करणं गरजेचं आहे.